हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांनो, सध्या MSCBच्या महावितरणचे ज्युनियर असिस्टंटचे एक्झाम डेट डिक्लेअर झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये अकाउंट हा सब्जेक्ट महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटचे काही इम्पॉर्टंट MCQ डिस्कस करू. आता अकाउंटमध्ये प्रश्न विचारताना जर्नल एंट्री फार महत्त्वाच्या असतात. तुम्हाला जर्नल एंट्री बेस देखील प्रश्न विचारले जातात. तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये असे काही प्रश्न आपण डिस्कस करू. क्वेश्चन्सला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर. आजच्या व्हिडिओचा फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर इनकरेक्ट. ठीक आहे, आपल्याला काही ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत तिथं. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ 4 ट्रान्झॅक्शन दिल्या आणि त्याच्यामध्ये कोणता अकाउंट डेबिट होईल, कोणता अकाउंट क्रेडिट होईल हे विचारलं आहे. म्हणजेच थोडक्यात आपल्याला जर्नल एंट्री विचारलं आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यातली इनकरेक्ट जर्नल एंट्री आपल्याला फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट काय दिलं, गुड्स सोल्ड फॉर कॅश. आपण गुड्स सोल्ड केल्या कॅश घेऊन. गुड्स जर सोल्ड केल्या आपण कॅश घेऊन तर आपली एंट्री काय होते, ज्या वेळेस आपण गुड्स सोल्ड केल्या कॅश घेऊन एंट्री होते कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ठीक आहे, मग डेबिट कोणतं अकाउंट झालं, कॅश. ठीक आहे, क्रेडिट कोणतं अकाउंट झालं, सेल्स. ओके, म्हणजे ही एंट्री बरोबर आहे. त्याच्यानंतर सेकंड काय दिलं, गुड्स बॉट ऑन क्रेडिट फॉर टी कार्टर. ठीक आहे, आपण गुड्स ब्रॉट केल्या म्हणजे परचेस केल्या. आपण गुड्स परचेस केल्या. ठीक आहे, ऑन क्रेडिट बेसिसवर वस्तू परचेस केल्या. मग एंट्री काय होते, परचेसेस अकाउंट डेबिट टू, ज्याच्याकडून आपण वस्तू परचेस केल्या त्याच क्रेडिटरचं नाव येतं इथे. ठीक आहे, मग इथे आपण एंट्री काय घेतली, परचेस अकाउंट डेबिट टू टी कार्टर अकाउंट. ठीक आहे, एंट्री बघा, कोणतं अकाउंट डेबिट झालं, परचेस. क्रेडिट काय झालं, टी कार्टर. ठीक आहे, म्हणजे हे सुद्धा ट्रान्झॅक्शन आपण बरोबर पास केली, याची जर्नल एंट्री बरोबर पास केली. त्यानंतर थर्ड काय दिलं, गुड्स रिटर्न बाय अस टू सीबेरी. आपण गुड्स रिटर्न केलेत, आपण परत केल्या. ठीक आहे, कोणाला, सीबेरीला. मग एंट्री काय होते, आपण गुड्स दिल्या परत दिल्या म्हणजे याला वस्तू भेटल्या, हा रिसिव्हर आहे, डेबिट द रिसिव्हर. म्हणजे सीबेरी अकाउंट काय होईल, इथे डेबिट होईल. टू काय येणार, आता या ठिकाणी याला आपण वस्तू परत दिल्या. ठीक आहे, परत दिल्या म्हणजे आपण परचेस केलेल्या गुड्स आपण रिटर्न केलेल्या. ठीक आहे, मग त्यामुळे टू परचेस रिटर्न अकाउंट येतं. रिटर्न आउटवर्ड, रिटर्न इनवर्ड म्हणजे आपल्याला परत आलेल्या वस्तू, रिटर्न आउटवर्ड म्हणजे आपण परत दिलेल्या. ठीक आहे, म्हणजे परचेस रिटर्न. ठीक आहे, म्हणजेच इथं एंट्री काय घेतली, गुड्स रिटर्न केल्या, आपण वस्तू परचेस केलेल्या रिटर्न केलेल्या आहेत. परचेस रिटर्नची एंट्री काय होते, सीबेरी अकाउंट डेबिट टू रिटर्न आउटवर्ड अकाउंट. ठीक आहे, म्हणजे ही सुद्धा एंट्री बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलं, व्हॅन बॉट फॉर कॅश. ठीक आहे, आपण वस्तू व्हॅन परचेस केली. ठीक आहे, व्हॅन ही आपली असेट आहे. ठीक आहे, आपण असेट परचेस केली. तर एंट्री आपण काय करणार, असेट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ठीक आहे, आपल्याकडे असेट आली, व्हॅन आली, डेबिट वॉट कम्स इन, म्हणजे एंट्री काय झाली, असेट अकाउंट डेबिट टू कॅश. ठीक आहे, असेट परचेस केली, आपण कॅश दिली, कॅश गेली, क्रेडिट वॉट गोज आउट. एंट्री काय केली, व्हॅन अकाउंट डेबिट टू कॅश. व्हॅन ही एक काय, असेट आहे. ज्यावेळेस आपण असेट खरेदी करतो तर तिथं असेटचं अकाउंट डेबिट होतं. ठीक आहे, म्हणजे असेट अकाउंट डेबिट टू कॅश ही असेट परचेसची एंट्री आहे. आता इथे आपण व्हॅन परचेस केली म्हणून आपण इथं व्हॅन घेतलं. ठीक आहे, हे आपण परचेसमध्ये घेणार नाही, कारण परचेसमध्ये काय इन्क्लूड असतात, कोणते परचेस इन्क्लूड असतात, जे आपले मर्चंडाईज गुड्सचे परचेस आहेत ते. मर्चंडाईज गुड्स म्हणजे काय, की ज्या वस्तूचा आपण बिझनेस करतोय. उदाहरणार्थ आपल्याकडे आपला स्टेशनरीचा बिझनेस आहे, आपण पेन्सिल खरेदी केल्या, त्यावेळेस आपण ते परचेसमध्ये दाखवणार. आणि जर समजा आपला अदर कोणताही बिझनेस आहे, आपण पेन्सिल यूज करण्यासाठी खरेदी केल्या, तर ते परचेसमध्ये येणार नाही. परचेसमध्ये कोणते येणार, परचेसमध्ये मर्चंडाईज गुड्स येणार. म्हणजे ज्या गोष्टीचं आपण प्रोडक्शन करतोय, प्रोडक्शनसाठी काय आपण रॉ मटेरियल परचेस केलं तर ते परचेसमध्ये येणार. किंवा आपण काही तयार वस्तू खरेदी केल्या आणि त्या परत रिसेल करणार आहोत, तर त्या वस्तू परचेसेसमध्ये येतात. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, मर्चंडाईज गुड्स. ठीक आहे, मग मर्चंडाईज गुड्सचे जर परचेस असतील तर ते परचेसमध्ये येतात, अन्यथा ते कशामध्ये येतात, ते असेट परचेसमध्ये येतात. आणि असेट परचेसमध्ये आपण असेटचं अकाउंट डेबिट करतो, परचेस अकाउंट डेबिट होत नाही. ठीक आहे, आता इथे आपल्याला काय सांगितलं, विच ऑफ द फॉलोइंग आर इनकरेक्ट विचारलं.
ठीक आहे. मग एंट्री इथं करेक्ट एंट्री ह्या ट्रान्झॅक्शनची काय होते, व्हॅन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट एंट्री व्हायला पाहिजे. इथं तुम्हाला परचेस अकाउंट डेबिट दिलं. ठीक आहे, म्हणजे ही चुकीची एंट्री आहे. इथे 4th नंबर आपल्याला चुकीचे दिले. बाकीचे 1st, 2nd, 3rd हे तिन्ही ट्रान्झॅक्शन आपल्या एंट्री बरोबर दिलेल्या आहेत. फक्त 4थी एंट्री चुकीची दिलेली. आता इथे विच ऑफ द फॉलोइंग आर इनकरेक्ट विचारले. इनकरेक्ट काय, फक्त ओनली 4. ठीक आहे, चौथी ट्रान्झॅक्शन फक्त चुकीचे पास केलेली. आता या ठिकाणी बघा तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. इथे आपण नंबरिंग बघितलेली आहे. कोणती एंट्री चुकीची आहे, इथं फक्त 4 नंबरची एंट्री चुकीची आहे. मग ऑप्शनमध्ये बघा बी ऑप्शन काय सांगतं, ओनली 4 इनकरेक्ट. ठीक आहे, देन बी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला जरासा कॅल्क्युलेशनचा दिला. गिवन द फॉलोइंग. ठीक आहे, आपल्याला जर्नल एंट्री बेसवर सुद्धा तुम्हाला MCQ येऊ शकतात किंवा काही कॅल्क्युलेशनचे सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतात. आता या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, गिवन द फॉलोइंग व्हॉट इज द अमाऊंट ऑफ कॅपिटल. ठीक आहे, कॅपिटलची अमाऊंट फाइंड आउट करायची. आता इथे तुम्हाला असेट दिलेले आहेत बघा. असेटमध्ये काय दिलं आहे, प्रिमायसेस 20,000, स्टॉक दिला 8,500 आणि कॅश दिले 100 रुपये. ठीक आहे, म्हणजे असेट काय काय दिलेत, प्रिमायसेस, स्टॉक आणि कॅश. म्हणजे असेट साईडची आपली टोटल किती येते, 20,000, प्रिमायसेस 8,500, स्टॉक आणि 100 रुपये कॅश. म्हणजे टोटल झाला 28,600. हे आले आपल्या ॲसेटची टोटल. ठीक आहे, ही काय आली आपली ॲसेटची टोटल. त्याच्यानंतर लायबिलिटीज बघा काय काय दिलेल्या आहेत. लायबिलिटीज दिलं क्रेडिटर 3,000 आणि लोन फ्रॉम ॲडम्स. ठीक आहे, 4,000. आता या ठिकाणी बघा क्रेडिटर्स 3,000 आणि लोन 4,000, म्हणजेच टोटल आपल्या लायबिलिटी किती दिलेल्या आहेत, 7,000. ठीक आहे, लायबिलिटी किती दिल्या आहेत, 7,000. ॲसेट मायनस लायबिलिटीज करा, किती आलं, 21,600. आपल्याला ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्टनुसार आपल्याकडे एक इक्वेशन आहे, ॲसेट मायनस एक्सटर्नल लायबिलिटीज. ठीक आहे, एक्सटर्नल लायबिलिटीज म्हणजेच काय असतं, कॅपिटल. ओके, म्हणजेच काय असतं, कॅपिटल. ॲसेट किती आहेत आपले 28,600 ॲसेट आहेत. त्याच्यातून आपण लायबिलिटी, एक्सटर्नल लायबिलिटी मायनस केल्या, त्या 7,000 मायनस केल्या, हे आलं आपलं 21,600 आपलं कॅपिटल आलं. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा आपल्याला काय विचारलं, इथे तुम्हाला कॅपिटलची अमाऊंट फाइंड आउट करायला सांगितलं. ठीक आहे, ॲसेटची टोटल करा, त्यातून लायबिलिटीची टोटल मायनस करा, येणारं बॅलन्स काय असतं आपलं, कॅपिटल असतं 21,600. ऑप्शन सी बघा आपल्याला काय दिलेलं आहे, 21,600 कॅपिटल. अकाउंट म्हणलं की तुम्हाला दोन्ही टाईपचे प्रश्न येणार, थेरॉटिकल सुद्धा विचारणार आणि काही न्यूमरिकल. न्यूमरिकलमध्ये खूप काही मोठे आपले जसे अकाउंटचे प्रॉब्लेम येतात तेवढे मोठे मोठे प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाहीत. छोटे छोटे कॅल्क्युलेशन येतील ज्याच्यातून तुम्हाला कॅपिटलची अमाऊंट फाइंड आउट करा, ॲसेटची अमाऊंट फाइंड आउट करा, लॉस फाइंड आउट करा किंवा प्रॉफिट फाइंड आउट करा, ग्रॉस प्रॉफिट रेशो काढा, नेट प्रॉफिट रेशो काढा, करंट रेशो काढा. तर या टाईपचे देखील प्रश्न आपल्याला येऊ शकतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. फर्स्ट दिलं प्रॉफिट रेड्युसेस कॅपिटल. प्रॉफिटमुळे कॅपिटल आपलं कमी होतं सांगितलं. ठीक आहे, आता हे करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे, हे इनकरेक्ट आहे. कारण तुम्ही फायनल अकाउंटचा ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सोडवतो त्यावेळेस बघा कॅपिटलमध्ये आपण प्रॉफिट ॲड करतो आणि त्यामुळे कॅपिटलची व्हॅल्यू वाढते. ठीक आहे, आणि लॉस जर असेल तर कॅपिटलची अमाऊंट कमी होते. ओके, प्रॉफिट हा कॅपिटलमध्ये ॲड होतो. उदाहरणार्थ जर समजा 20,000 आपलं कॅपिटल आहे, याच्यामध्ये आपण ॲड नेट प्रॉफिट केला 5,000 रुपये, म्हणजे आता आपलं कॅपिटल किती झालं, आपलं कॅपिटल झालं 25,000 रुपये. प्रॉफिट आपलं कॅपिटल वाढवतो, कमी करत नाही. ठीक आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. त्यानंतर प्रॉफिट इन्क्रीजेस कॅपिटल. इथं बघा 20,000 कॅपिटल होतं, आता 25,000 झालं का, कारण आपण 5,000 प्रॉफिट ॲड केला. ठीक आहे, देन हे बरोबर आहे. त्याच्यानंतर कॅपिटल कॅन ओनली कम फ्रॉम प्रॉफिट. ठीक आहे, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. कॅपिटल फंड कसा उभा केला जातो बिझनेसमध्ये, कॅपिटल फंड एक तर ओनर काय करतो, त्या बँकेकडून लोन घेऊ शकतो, त्याच्या नातेवाईकांकडून लोन घेऊ शकतो, त्याचं स्वतःचं अकाउंट बॅलन्स असेल किंवा त्याच्याकडे स्वतःचे काही पैसे असतील ते सुद्धा तो बिझनेसमध्ये आणू शकतो. त्यानंतर जर समजा पार्टनर्स असतील तर पार्टनर्स मिळून कॅपिटल गोळा करू शकतात. कंपनी असेल तर कंपनी शेअर कॅपिटलच्या माध्यमातून कॅपिटल गोळा करू शकते. ठीक आहे, इथे काय सांगितलं, कॅपिटल कॅन ओनली कम फ्रॉम प्रॉफिट, हे चुकीचं आहे. त्यानंतर नेक्स्ट, प्रॉफिट डज नॉट अल्टर कॅपिटल, म्हणजे प्रॉफिटमुळे कॅपिटल चेंज होत नाही, हे सांगितलं. हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे.
देन बरोबर काय, प्रॉफिटमुळे कॅपिटल इन्क्रीज होतं, हे स्टेटमेंट बरोबर आहे. देन बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट. जर्नल एंट्री वर आधारित प्रश्न विचारलेला. फर्स्ट काय दिलं, रिसिव्ड कमिशन बाय चेक. चेकने आपल्याला कमिशन मिळालं. कमिशन मिळालं म्हणजेच कमिशन हे आपलं काय, इन्कम आहे. मग आता एंट्री काय होणार, आपल्याला कमिशन मिळालं, डेबिट व्हॉट कम्स इन. आपल्याला अमाऊंट मिळाली, पैसे मिळाले, तर जर समजा ते कॅश पेमेंट मिळाली किंवा कॅशमध्ये जर आपण पेमेंट केल्या तर कॅश अकाउंट तिथे येतं, आणि बँक थ्रू केलं तर बँक येईल. किंवा पैसे आपल्याला मिळाले, आपल्याला कॅश मिळाली तर आपण कॅश अकाउंट घेणार. बँक हे चेक मार्फत जर पैसे मिळाले तर बँक अकाउंट घ्यायचं. ठीक आहे. मग एंट्री काय होणार, डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश आली, मग बँक अकाउंट डेबिट टू कमिशन रिसिव्ड अकाउंट. ठीक आहे. एंट्री काय घेतली आपण, बँक अकाउंट डेबिट टू कमिशन रिसिव्ड अकाउंट. ठीक आहे. डेबिट काय झालं, बँक झालं, आणि क्रेडिट काय झालं, कमिशन रिसिव्ड. ठीक आहे. देन हे बरोबर एंट्री आहे. त्यानंतर पेड रेट्स बाय कॅश. रेट्स म्हणजे काय, महसूल म्हणजेच काय, टॅक्स. ठीक आहे. आपण रेट्स पेड केले किंवा टॅक्स पेड केला आपण कॅशमध्ये. ठीक आहे. टॅक्स पेड केला, टॅक्स हा एक्सपेंडिचर आहे, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ठीक आहे. त्यामुळे ते काय होणार, डेबिट होणार. मग एंट्री काय होईल, रेट्स अकाउंट डेबिट टू कॅश. कॅशमध्ये दिलं ना. ठीक आहे. रेट्स अकाउंट डेबिट, डेबिट कोणतं झालं, रेट्स डेबिट झालं आणि कॅश क्रेडिट झालं. ठीक आहे. म्हणजे हे बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे काय, पेड मोटर एक्सपेन्सेस बाय चेक. मोटर एक्सपेन्सेस पेड केले आपण चेकने. मग एंट्री काय झाली, मोटर एक्सपेन्सेस खर्च आहे म्हणून डेबिट होणार, डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. त्यामुळे मोटर एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू बँक येईल, कारण बँक आपण चेकद्वारे पैसे दिले. ठीक आहे. मोटर एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, ही सुद्धा एंट्री बरोबर आहे. त्यानंतर रिसिव्ड रिफंड ऑफ इन्शुरन्स बाय चेक. ठीक आहे. रिसिव्ड, आता इथे बघा काय आहे, रिसिव्ड झाल्या. ठीक आहे. रिफंड ऑफ इन्शुरन्स बाय चेक, आपल्याला मिळाले. ठीक आहे. म्हणजे इन्शुरन्स कंपनीकडून आपल्याला पैसे रिफंड मिळाला. ठीक आहे. आपण जी पॉलिसी काढलेली आहे तर ते पॉलिसी आपली रिफंड झालेली. ठीक आहे. मग इन्शुरन्सकडून पैसे मिळाले, मग एंट्री काय होईल, बँक अकाउंट डेबिट. ठीक आहे. पैसे मिळाले, डेबिट व्हॉट कम्स इन. मग एंट्री काय होणार, बँक अकाउंट डेबिट टू इन्शुरन्स अकाउंट, क्रेडिट द इन्कम अँड गेन. इन्शुरन्स क्लेम हा आपला गेन झालाय. ठीक आहे. आपल्याला पैसे मिळालेत. आता एंट्री आपल्याला काय विचारलंय, रिसिव्ड रिफंड फ्रॉम इन्शुरन्स बाय चेक. एंट्री होते बँक अकाउंट डेबिट टू इन्शुरन्स कंपनी अकाउंट किंवा इन्शुरन्स क्लेम अकाउंट. ठीक आहे. मग ही एंट्री पास होईल. मग इथे बँक अकाउंट काय झालं, डेबिट झालेलं आहे, इथं तुम्हाला क्रेडिट दिले. ठीक आहे. म्हणजे ही एंट्री काय झालेली, चुकली. आता इथे काय विचारले, विच ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट विचारले. करेक्ट कोणते, फर्स्ट सेकंड थर्ड करेक्ट आहे आणि चौथे एंट्री चुकलेली आहे. ठीक आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. बिझनेस इज सेड टू बी इन अ प्रॉफिट व्हेन. ठीक आहे. आपण बिझनेस प्रॉफिटमध्ये असं म्हणणार, कधी म्हणणार, व्हेन एक्सपेंडिचर एक्सीड इन्कम, इन्कम एक्सीड एक्सपेंडिचर, इन्कम एक्सीड लायबिलिटी अँड असेट एक्सीड एक्सपेंडिचर. हे आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपला प्रॉफिट शो करेल. ठीक आहे. ज्यावेळेस इन्कम साईड जास्त आहे एक्सपेंडिचरपेक्षा, तर इथं आपण नेट प्रॉफिट फाइंड आउट करतो. म्हणजे इन्कम साईड जास्त आहे, इन्कम कशापेक्षा जास्त आहे, एक्सपेंडिचरपेक्षा. इन्कम एक्सीड एक्सपेंडिचर. ठीक आहे. आपली इन्कम साईड जास्त, आपण गृहीत धरला आपले इन्कम 50,000 आहे. ठीक आहे. आणि एक्सपेंडिचर आपले झाले 30,000. ठीक आहे. मग प्रॉफिट किती झाला आपला, 20,000 रुपये प्रॉफिट झालेला. ठीक आहे. म्हणजेच इन्कमची साईड जास्त आहे एक्सपेंडिचरपेक्षा, म्हणजेच याला आपण काय म्हणणार, इन्कम एक्सीड एक्सपेंडिचर. ठीक आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर, इन्कम एक्सीड एक्सपेंडिचर. आणि ज्यावेळेस आपले एक्सपेंडिचर जास्त आहे आणि इन्कम कमी आहे, मग त्याला आपण लॉस म्हणणार, त्याला प्रॉफिट म्हणणार नाही. ठीक आहे. मग आता इथे आपल्याला काय विचारलं, आपला बिझनेस प्रॉफिटमध्ये आहे असं कधी म्हणणार, ज्यावेळेस आपले इन्कम जास्त आहे एक्सपेंडिचर कमी आहे, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार, आपला बिझनेस प्रॉफिटमध्ये चालू आहे. ठीक आहे. नेक्स्ट, ॲज पर द अकाउंटिंग डबल एंट्री सिस्टीम अँड अकाउंट दॅट रिसिव्ज द बेनिफिट इज. डबल एंट्री सिस्टीम प्रमाणे अन अकाउंट दॅट रिसिव्ज द बेनिफिट, जे अकाउंट ज्याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट्स मिळतात, आपल्याला कमिशन मिळालं, रेंट मिळाला, ठीक आहे, इंटरेस्ट मिळाला, म्हणजे आपल्याला बेनिफिट मिळालेले आहेत, म्हणजेच थोडक्यात आपल्याकडे पैसे आले, याला आपण काय म्हणणार, याला म्हणणार आपण इन्कम. ठीक आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन दिला, व्हॉट डज द टर्म क्रेडिट मीन्स इन बिझनेस.
आता बिझनेसमध्ये म्हणजेच अकाउंटमध्ये क्रेडिट आपण कशाला म्हणणार हे विचारलंय. फर्स्ट दिलं इट डिपेंड्स अपॉन ॲटम्स, सी इट हॅज नो इफेक्ट ऑन द बिझनेस, आणि डी दिलंय रिसिविंग बेनिफिट्स. ठीक आहे. आता अकाउंटमध्ये आपण क्रेडिट कशाला करतो, ज्यावेळेस आपल्याला इन्कम, आपल्याला अकाउंटचा नियम काय सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण इन्कम गेन्स होतात ते क्रेडिट करतात, म्हणजेच आपल्याला जे मिळणारे बेनिफिट्स आहेत त्याला आपण क्रेडिट करतो. ठीक आहे. म्हणजे अकाउंटमध्ये क्रेडिट म्हणजे काय, रिसिविंग बेनिफिट्स, आपल्याला जे मिळणार आहे ते क्रेडिट आणि आपण जे देतो ते डेबिट. ठीक आहे. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, वेन अ लायबिलिटी इज डिक्रीज्ड और रेड्यूस इट इज रेजिस्टर्ड ऑन द. अकाउंटिंगचे जे रूल्स आहेत, गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग, आपण 2 पद्धतीने शिकलेले. ठीक आहे. सेट डिक्रीज झाली तर काय होते, किंवा लायबिलिटी इन्क्रीज झाली तर काय होते, डेबिट होते क्रेडिट होते. तर हे ज्याच्यामध्ये ज्या टॉपिकमध्ये आपण शिकतो तर त्या टॉपिकचं नाव काय, रूल्स ऑफ इन्क्रीज अँड डिक्रीज. त्याच्यावर डिपेंड हे प्रश्न आहेत. आता इथे काय विचारलं, व्हेन अ लायबिलिटी इज डिक्रीज. ठीक आहे. ज्यावेळेस लायबिलिटी कमी होते, लायबिलिटी डिक्रीज होते किंवा कमी होते, इट इज रेजिस्टर्ड ऑन, इट इज रेजिस्टर्ड ऑन. मग त्याची पोस्टिंग काय होते, किंवा तुम्ही एंट्री काय पास करणार, कुठे दाखवणार हे विचारले. ठीक आहे. कुठे पोस्ट करणार. मग आता या ठिकाणी लायबिलिटीचं बॅलन्स कोणतं असतं, लायबिलिटीचं बॅलन्स असतं क्रेडिट बॅलन्स. आता लायबिलिटीचं बॅलन्स असतं क्रेडिट. आता उदाहरणार्थ आपण क्रेडिटर्स ही लायबिलिटी घेतली. ठीक आहे. हे क्रेडिटर्सचं अकाउंट आपण तयार केलं. मग ही साईड झाली त्याची डेबिट साईड आणि ही झाली क्रेडिट साईड. ठीक आहे. राईट हँड साईड ही काय झाली क्रेडिट आणि लेफ्ट हँड साईड ही झाली डेबिट साईड. ठीक आहे. क्रेडिटरचं बॅलन्स क्रेडिट असतं, म्हणजे ओपनिंग बॅलन्स आपण इथे घेणार. ठीक आहे. आणि ज्यावेळेस ते रेड्यूस होते, डिक्रीज होते, उदाहरणार्थ आपले 10,000 क्रेडिटर्स होते, 10,000 लोकांच्या आपल्याला देणं द्यायचं होतं, आपण ते दिलं, म्हणजेच ती लायबिलिटी आपली कमी झाली. मग त्याची पोस्टिंग कुठे होणार, डेबिटला होणार. ठीक आहे. लायबिलिटीचं ओपनिंग बॅलन्स क्रेडिटला असतं आणि ज्यावेळेस आपण ती पेड केली किंवा ती डिक्रीज झाली तर त्याचं बॅलन्स, त्याची पोस्टिंग कुठे होते, क्रेडिटर्सच्या किंवा लायबिलिटीच्या डेबिटला येते. ठीक आहे. ऑप्शन ए काय दिलं, डेबिट साईड ऑर लेफ्ट साईड ऑफ द अकाउंट. ठीक आहे. ही साईड कोणती आहे, डेबिट साईड. ही झाली राईट साईड ऑफ अकाउंट आणि ही झाली लेफ्ट साईड ऑफ अकाउंट. ठीक आहे. ऑप्शन ए काय दिलं, डेबिट साईड ऑर लेफ्ट साईड ऑफ द अकाउंट, हे ऑप्शन बरोबर आहे. दुसरं दिलं क्रेडिट साईड. ठीक आहे. चुकीचं आहे. लायबिलिटी ज्यावेळेस क्रेडिट होते किंवा डिक्रीज होते त्यावेळेस त्याची पोस्टिंग डेबिटलाच होते. ठीक आहे. त्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. डेबिट साईड ऑर राईट साईड ऑफ अकाउंट. डेबिट साईड म्हणजेच लेफ्ट साईड असते. ठीक आहे. राईट साईड ही क्रेडिट साईड असते, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. त्यानंतर क्रेडिट साईड ऑर लेफ्ट साईड ऑफ द अकाउंट. क्रेडिटला पोस्टिंग होणार नाही, ज्यावेळेस लायबिलिटी डिक्रीज होते ती डेबिटला पोस्टिंग होणार. ठीक आहे. म्हणजे ए ऑप्शन आपलं बरोबर आहे. आता या टाईपचे प्रश्न जर आपल्याला आले तर अकाउंट पटकन 2 सेकंदात अकाउंट ड्रॉ करायचं, त्याच्याद्वारे तुम्हाला कन्फर्म उत्तर भेटेल. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन देअर इज अन इन्क्रीज इन कॅपिटल बाय अन अकाउंट इट इज रेजिस्टर्ड ऑन. सेम क्वेश्चन आहे. ठीक आहे. कॅपिटल अकाउंटच्या बाबतीत. ठीक आहे. आपण कॅपिटल अकाउंट हे एक ड्रॉ केलं. ठीक आहे. कॅपिटल अकाउंट ड्रॉ केलं. कॅपिटल ही लायबिलिटी आहे, लायबिलिटीचं त्याचं बॅलन्स असतं कुठे, क्रेडिटला असतं. ठीक आहे. क्रेडिट साईडला त्याचं बॅलन्स येईल. आता इथे काय झालं, व्हेन देअर इज अन इन्क्रीज विचारलं, इन्क्रीज. आता उदाहरणार्थ आपण कॅपिटलचं ओपनिंग बॅलन्स होतं 10,000. ठीक आहे. आणि ते परत पार्टनरनी किंवा ओनरनी परत 2,000 रुपये आणले. ठीक आहे. मग हे इन्क्रीज कुठे येईल, क्रेडिटला येईल. ठीक आहे. मग आता त्याचं टोटल कॅपिटल किती झालं, 12,000. आपल्याला काय विचारलं, कुठं रेजिस्टर होणार सांगितलं. ते एकतर क्रेडिट साईडला रेजिस्टर्ड होणार, क्रेडिट साईड, किंवा यालाच आपण राईट हँड साईड देखील म्हणतो. ठीक आहे. मग ऑप्शनमध्ये काय असणार आहे, क्रेडिट साईड किंवा राईट हँड साईड. ठीक आहे. ऑप्शन ए बघा, क्रेडिट ऑर राईट साईड ऑफ अकाउंट. ठीक आहे. हे बरोबर आहे. त्यानंतर डेबिटला येणार नाही. क्रेडिटला येईल. क्रेडिट ऑर लेफ्ट साईड ऑफ अकाउंट, लेफ्टला येणार नाही. ठीक आहे. फक्त क्रेडिट किंवा राईटला येईल. देन ए इज अ करेक्ट आन्सर. तर हे झाले अकाउंटशी रिलेटेड काही MCQ क्वेश्चन्स आपण डिस्कस केले. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.